नमस्कार. चला आज अशा एका व्यवसायाबद्दल बोलूया ज्याची गरज खरं तर कधीच संपत नाही. हो, बरोबर ओळखलत. आपण बोलतोय मेडिकल स्टोअरबद्दल. जर कोणी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहत असेल तर आजची ही माहिती खास त्यांच्यासाठीच आहे. अनेकांचं स्वप्न असतं आपलं स्वतःचं एक मेडिकल स्टोअर असावं, हो ना? हां. हे खूप सन्माननीय आणि स्थिर व्यवसाय मानला जातो. चला तर मग बघूया हे स्वप्न सत्यात कसं उतरवता येईल. आता मनात प्रश्न येतील की लायसन्स कसं काढायचं, पैसे किती लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचा नफा किती मिळणार. थांबा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणजे डोक्यात कोणताच गोंधळ राहणार नाही. खरं तर मेडिकल स्टोअर म्हणजे फक्त एक दुकान नाहीये, ही एक सेवा आहे, एक जीवनदायी सेवा. इथे फक्त औषधं नाही विकली जात, तर आरोग्य आणि विश्वास दिला जातो. आणि म्हणूनच या व्यवसायाला मंदीची झळ सहसा बसत नाही, कारण याची गरज कायम असते. ओके, तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या पायरीपासून. म्हणजे या व्यवसायासाठी कोण पात्र आहे आणि कुठले कायदेशीर परवाने म्हणजे लायसन्स लागतात. बघा, मेडिकल स्टोअर सुरू करायचे दोन मुख्य मार्ग आहेत. पहिला म्हणजे जर कोणी स्वतः डी फार्म किंवा बी फार्म पदवीधर असेल तर उत्तमच. पण समजा शिक्षण या क्षेत्रातलं नसेल तर तरीही काळजीचं कारण नाही. दुसरा मार्ग आहे, एका नोंदणीकृत फार्मासिस्टला कामावर ठेवून सुद्धा हा व्यवसाय सुरू करता येतो. आता लायसन्सबद्दल बोलूया. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं म्हणजे यशाची पहिली पायरीच आहे. यात लागतं ड्रग लायसन्स, जे ड्रग कंट्रोल ऑफिसमधून मिळतं, मग शॉप ॲक्ट लायसन्स, जीएसटी रजिस्ट्रेशन आणि हो, फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. काही ठिकाणी ट्रेड लायसन्सची गरज पडू शकते. एकदा हे सगळं झालं की मग आत्मविश्वासाने पुढची पायरी गाठता येते. थोडक्यात काय तर पात्रता आणि परवाने हा या व्यवसायाचा अगदी भक्कम पाया आहे. चला आता कागदपत्रांच्या दुनियेतून थोडं बाहेर येऊया आणि जरा प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोलूया, म्हणजे जागा आणि अर्थातच पैसा. कोणत्याही व्यवसायात या दोन गोष्टींचा पाया एकदम पक्का असावा लागतो. जागा निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. सगळ्यात पहिलं म्हणजे कमीत कमी 100 ते 150 स्क्वेअर फूट जागा तरी असावी. हॉस्पिटल किंवा क्लिनिकजवळ जागा मिळाली तर काय, उत्तमच. पण तसं नसेल तर रहिवासी परिसरातही खूप चांगली संधी असते. आणि हो, दुकानात योग्य व्हेंटिलेशन म्हणजे खेळती हवा आणि भरपूर लाइटिंग असायलाच हवी. आता येऊया बजेटवर. साधारणपणे एक मेडिकल स्टोअर सुरू करायला 3 ते 6 लाखांपर्यंतची गुंतवणूक लागू शकते. आता हा आकडा कमी जास्त होऊ शकतो. तो अवलंबून असतो जागेवर, लायसन्सच्या खर्चावर आणि सुरुवातीला आपण औषधांचा किती स्टॉक ठेवणार आहोत यावर. बरं, मग हे 3 ते 6 लाख रुपये जातात कुठे? चला बघूया. यातला सिंहाचा वाटा म्हणजे जवळजवळ 50 ते 60% खर्च हा औषधांचा स्टॉक भरण्यात जातो. मग बाकीचे पैसे फ्रीज म्हणजे वॅक्सिन वगैरे ठेवण्यासाठी, फर्निचर, लायसन्सचा खर्च आणि बिलिंग सॉफ्टवेअर यावर खर्च होतात. पण योग्य प्लॅनिंग केला तर हा खर्च नक्कीच नियंत्रणात ठेवता येतो. थोडक्यात जागा आणि पैसा हेच या व्यवसायाचं इंजिन आहे. ओके, तर जागा झाली, पैसे झाले. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जो या व्यवसायाचा आत्मा आहे. हो, म्हणजे औषधं आणि त्यातून मिळणारा नफा. सुरुवातीला कुठली औषधं ठेवायची हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बघा, जनरल मेडिसिन म्हणजे सर्दी खोकल्याची औषधं, डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरची औषधं, विटॅमिन्स, डायबिटीज आणि बीपीची औषधं ही तर हवीच. सोबत फर्स्ट एडचं साहित्य आणि बेबी केअरची उत्पादनं पण ठेवा. जसजसा अनुभव येईल तसतसं आपल्या परिसरातील मागणीनुसार स्टॉकमध्ये बदल करता येतो. आणि आता तो प्रश्न जो सगळ्यांच्या मनात असतो, यात नफा किती? तर साधारणपणे औषधांच्या विक्रीवर 15 ते 25% मार्जिन मिळतं. अर्थात हे औषध आणि कंपनीवर अवलंबून असतं. पण 15-25% म्हणजे नक्की किती कमाई होते? चला आकड्यांमध्ये बघूया. हो, टक्केवारीपेक्षा आकडे जास्त सोपे वाटतात. जर लोकेशन चांगलं असेल आणि डॉक्टरांशी संबंध चांगले ठेवले तर महिन्याला 30,000पासून ते अगदी 1 लाख किंवा त्यापेक्षाही जास्त नफा कमवता येतो. म्हणजे बघा, योग्य स्टॉक आणि नफ्याचं गणित जमलं की व्यवसायाला चांगली गती मिळते. चला आता व्यवसाय तर सुरू झाला, पण फक्त सुरू करणं महत्त्वाचं नाही, तो यशस्वीपणे चालवणं हे खरं आव्हान आहे. मग त्यासाठी काय करायचं? चला काही खास टिप्स बघूया. ही टीप खूप साधी आहे पण तितकीच महत्त्वाची. विचार करा, दुकानात येणारा माणूस चिंतेत असतो. अशा वेळी आपलं नम्रपणे वागणं त्यांना खूप मोठा दिलासा देतं आणि याचमुळे ते पुन्हा आपल्याच दुकानात येतात. यातून एक विश्वासाचं नातं तयार होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आजूबाजूच्या डॉक्टरांशी चांगले संबंध ठेवा, कारण यामुळे ते त्यांच्या रुग्णांना आपल्या दुकानात पाठवू शकतात
ही एक प्रकारे नैसर्गिक मार्केटिंगच आहे, ज्यामुळे व्यवसाय वाढायला खूप मदत होते. आणि हा मुद्दा तर अजिबात विसरून चालणार नाही. औषधांची एक्सपायरी डेट नियमितपणे तपासा. कालबाह्य झालेली औषधं विकणं हा कायद्याने गुन्हा तर आहेच, पण त्याहूनही जास्त ते कुणाच्या तरी आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे याबाबतीत शून्य हलगर्जीपणा. आजच्या काळात जुन्या पद्धतीने काम करून चालणार नाही. डिजिटल बिलिंग सॉफ्टवेअर वापरा. यामुळे वेळ वाचतो, हिशोब ठेवणं अगदी सोपं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांवर एक प्रोफेशनल इम्प्रेशन पडतं. या टेक्नॉलॉजीचा वापर नक्कीच फायद्याचा ठरेल. तर ही होती मेडिकल स्टोअर सुरू करण्याबद्दलची सगळी माहिती. बघा, योग्य नियोजन, कायदेशीर प्रक्रिया आणि ग्राहकांशी चांगले संबंध ही त्रिसूत्री वापरली तर या व्यवसायात यश नक्की मिळू शकतं. मग काय, या यशस्वी व्यवसायाच्या दिशेने पहिलं पाऊल उचलण्याची तयारी आहे ना?